विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1 या विषयाचा प्रथम कडक चाचणी पेपर। यामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण उत्तरांसहित पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। यामध्ये आपला एकूण 20 गुणांचा पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास। यामध्ये सर्वात पहिले प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वर्णाक्षरे त्यामध्ये आपल्याला लिहायचे आहेत एकूण 3 गुणांसाठी। त्यामध्ये पहिलं, p बरोबर 1, 2 आणि 10 कोणत्या प्रकारचा संच आहे? तर उत्तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच शांत संच आहे। यानंतर 2, पुढील संख्यांमधील परिमेय संख्या कोणती ते लिहायचं आहे। तर यामध्ये याचं उत्तर आपल्याला इथे एकूण 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच b वर्गमुळामध्ये 25 ही परिमेय संख्या आहे। यानंतर 3, जर p m आणि p संयोग संच p तर पुढीलपैकी संच कोणता? तर उत्तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच p। यानंतर प्रश्न क्रमांक 1 व त्यामधील b, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिलं, पुढे चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा। 7/e, तर 7/3 हा क्यूचा घटक आहे। यानंतर 2, सोडवा 7x - 18 बरोबर 10, तर 7x - 18 धन ऋण 10 आणि 7x - 18 बरोबर 10। त्यानंतर बरोबर म्हणून 7x बरोबर 10 अधिक 18 बरोबर 7x बरोबर 28 आणि x म्हणजे 4। तसेच 7x - 18 बरोबर -10, 7x बरोबर -10 अधिक 18, 7x बरोबर 8 आणि x बरोबर 8/7। यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील एक उपप्रश्न सोडवा। त्यामध्ये पहिलं, a व b समान आहेत ते सकारण लिहा। यानंतर a हा सम असलेला मूळ संख्या b बरोबर x 7x - 1 बरोबर 13। यानंतर 2, पुढे दिलेल्या संख्यांच्या दरम्यान कोणत्याही 3 परिमेय संख्या यामध्ये आपल्याला लिहायच्या आहेत। त्यामध्ये पहिला आहे 0.3 आणि 0.5, त्यामध्ये पाहायचं आहे 0.31, 0.32, 0.40 आणि 0.45। यानंतर 2, -2.3 आणि -2.33, तर यामध्ये 2.310 अशा प्रकारे काय सर्व संख्या आहेत त्या आपण पाहायच्या आहेत व यामध्ये लिहायचा आहे। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न आपल्याला यामध्ये सोडवायचे आहेत। यामध्ये व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि संपूर्ण उत्तरेही व्यवस्थितपणे यामध्ये प्रश्नही वाचायचे आहे व त्याचप्रमाणे उत्तरेही यामध्ये सोडवलेले आहेत, सर्व आपण व्यवस्थितपणे यामध्ये पाहायचं आहे एकूण 9 गुणांसाठी।